नमस्कार, आरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला। आपला वऱ्हाड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास। अकोलेकरांच्या आरोग्याशी होतोय जीवघेणा खेळ। बायोमेडिकल वेस्ट भंगारात विकण्याचा गोरखधंदा झाला उघड। कृषी विद्यापीठाबरोबर पोळा चौकात परंपरागत पोळा साजरा। उत्कृष्ट बैलजोडी व शेतकऱ्यांचा केला गौरव। होली क्रॉसचे मुदतबाह्य बिस्किटाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न। शिक्षण विभाग, फूड अँड ड्रग्ज विभागाची चुप्पी का? जिल्ह्यात पावसाचे आगमन, बळीराजा सुखावला। रविवारपर्यंत ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस। तुमच्याकडे आहे का जन्माचा दाखला? केंद्राने केला मोठा बदल। अचानक जन्माच्या दाखल्याला आले महत्व। अकोला शहरातील बायोमेडिकल वेस्ट संकलन हे वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना आता बायोमेडिकल वेस्ट थेट भंगारात विकण्याचा उद्योग हे बायोमेडिकल वेस्ट संकलित करणाऱ्या कंपनीने सुरू केला आहे। याची एक क्लिप समोर आली असून बायोमेडिकल वेस्ट भंगारवाल्याला विकणाऱ्या कंपनीवर महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळ काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अकोलेकरांच्या आरोग्याशी होणाऱ्या या जीवघेण्या खेळाची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे। शहरातील शेकडो डॉक्टरकडून जमा केलेले बायोमेडिकल वेस्ट हे आगीत नष्ट करण्यासाठी संकलित करण्यात येतात, पण रेल्वे स्टेशन समोरील या गाडीच्या ड्रायव्हरने आणि एका कर्मचाऱ्याने थेट सलाईन आणि इतर प्लास्टिक सामान जे बायोमेडिकल वेस्ट आहे ते थेट भंगारवाल्याला विक्रीसाठी उतरविले होते। पण एक सजग नागरिक त्यांचे व्हिडिओ शूटिंग काढत असल्याने या कर्मचाऱ्यांनी लगेच ते पुन्हा गाडीत टाकले। त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्या सजग नागरिकासोबत वाद आणि भांडण देखील केले। हा अतिशय गंभीर प्रकार असून अकोल्यातील बायोमेडिकल वेस्ट संकलनात प्रदूषण नियंत्रण मंडळाची अरेरावी आणि अर्थपूर्ण साखळी समोर आली आहे। अमरावती येथील महापालिकेचा ठेका रद्द करत तो खामगाव येथे देण्यात आला, पण खामगाव येथील कर्मचाऱ्यांनी थेट बायोमेडिकल वेस्ट रस्त्यातच भंगारवाल्याला विकण्याचा उद्योग सुरू केल्याचे चित्र समोर आले आहे। हा गंभीर प्रकार असून बायोमेडिकल वेस्ट संकलित करणारी ही एजन्सी रद्द करण्याची गरज आहे। त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्यावर महापालिका आरोग्य अधिकारी गुन्हा दाखल करणार आहेत की नाही अशी विचारणा आता नागरिकांकडून होत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळ्यानिमित्त अकोल्यातील पोळा चौकात शेतकरी सन्मान व उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेला आणि पोळ्याच्या सणाला मोठ्या संख्येत शेतकऱ्यांसह बैलजोड्यांनी गर्दी केली होती। मागील 19 वर्षांपासून अकोला महानगरात शेतकरी सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पोळा चौक येथे आयोजित करण्यात आला होता। संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था पोळा चौक जुने शहर अकोल्याचे संस्थापक अध्यक्ष आयोजक अनिल मालगे हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून हा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात। यावर्षी या पोळा उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे कास्तकारांचा उत्साह वाढविण्याकरिता सुप्रसिद्ध सिने अभिनेते तसेच महाभारतात बलरामची भूमिका साकारणारे सागर साळुंखे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती। महानगरातील कास्तकार आपल्या बैलजोड्यांना सजवून येथे आले होते। यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार तुकाराम बिरकड आदींची उपस्थिती होती। पहिले बक्षीस गोपाल मांडेलकर, दुसरे बक्षीस राजाभाई खान, तिसरे बक्षीस फिरोज खान, साजिद खान, चौथे बक्षीस राजेंद्र गोतमारे, पाचवे बक्षीस प्रमोद वानखडे यांना प्राप्त झाले। विशेष पुरस्कार हा वसीम खान यांना प्रदान करण्यात आला। होली क्रॉस कॉन्व्हेंट येथे मुदतबाह्य बिस्किट लहान मुलांना वाटप करण्याचा उद्योग कोणी केला असा प्रश्न कायम असताना हे प्रकरण दाबण्यासाठी शाळा व्यवस्थापन व त्यांचे पाठीराखे समोर आले आहेत। त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग व तपास यंत्रणेला मॅनेज करण्यासाठी तर पुढाकार घेतला आहेच, पण प्राथमिक शिक्षण विभागाला देखील मॅनेज करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। लहान मुलांच्या जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा ठरतो काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। बुधवारी होली क्रॉस कॉन्व्हेंटमधील एका कार्यक्रमात शाळेतील लहान मुलांना मुदतबाह्य बिस्किटांचे वाटप करण्यात आले।
पालकांनी शाळा व्यवस्थापनाला याविषयी जाब विचारल्यावर शाळेने याविषयी सारवासारव करत आम्ही पालकांना मेसेज केल्याचे सांगत हात झटकले। पण एक प्रकारे शाळेने मुदतबाह्य बिस्किट लहान मुलांना वाटप केल्याचे मान्य केले आहे। असे असताना मुलांच्या आरोग्याशी हेतुपुरस्सरपणे खेळणे हा देखील गंभीर प्रकार असून याविषयीचे प्रकरण दाबण्यासाठी शाळेच्या पाठीराख्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। अन्न व औषध प्रशासन विभाग व तपास यंत्रणांनी हे प्रकरण गुंडाळण्याची तयारी केली आहे। या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी पालकांनी केली असताना पालकांच्या मागणीकडे मात्र दुर्लक्ष आहे। होली क्रॉस कॉन्व्हेंट मधील या गैरप्रकार व मुलांच्या आरोग्याशी झालेला खेळ पाहता होली क्रॉस कॉन्व्हेंट विरोधात कारवाई होते की हे प्रकरण पैशांच्या जोरावर दाबले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पोळ्याचा सण आणि आज अचानक पाऊस आल्याने बळीराजा सुखावला आहे। गेल्या काही दिवसांपासून चिंतित असलेल्या शेतकऱ्यांसाठी पावसाचे आगमन हे दिलासा देणारे ठरले आहे। पावसाच्या आगमनाने शेतात असलेल्या खरीप पिकांना जीवनदान मिळाले असून पुढील काही दिवस अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। आज शेतकऱ्यांचा जीवाभावाचा साथी असलेल्या ऋषभराजाबद्दल कृतार्थ भावना व्यक्त करण्यासाठी पोळ्याचा सण सर्वत्र साजरा केला जात आहे। शेतकऱ्यांसाठी आज आनंदाचा दिवस असून निसर्गाने देखील अकोलेकरांवर कृपा केली आहे। आज जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले। या पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी पिके करपायला लागली होती। आजच्या पावसाने पिकांना जीवनदान मिळाले आहे। आज काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या। जिल्ह्यात रविवारपर्यंत सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। शुक्रवार, शनिवार आणि रविवार ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। त्यामुळे नागरिकांनी पुढील 3 दिवस काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। मुसळधार पावसाचे आगमन पाहता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष आणि आशीर्वाद यामुळे बाळापूर तसेच जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू आहे। या अवैध दारू विक्रीवर लगाम लावणार तरी कोण, असा प्रश्न विचारला जात आहे। बाळापूर तालुक्यातील खामखेड गावात गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम अवैध दारू विक्रीसह वरली मटका जुगार सुरू आहे, ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत असा आरोप होत आहे। वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या गावातील सुमारे शेकडो महिलांनी बाळापूर पोलीस ठाण्यावर धडक दिली। गावातील अवैध दारूधंदा 10 दिवसात बंद झाला नाही तर पोलीस अधीक्षकांकडे दाद मागू असा इशारा महिलांनी दिला आहे। महिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठल्याने गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा पुरवठा होत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तालुका आणि जिल्ह्यातील अधिकारी करतात तरी काय, असा प्रश्न विचारला जात असून यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती आहे। श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा तसेच देशमुख महिला मंडळ अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक पूर्वांगण ट्री गणेशा कार्यशाळा आयोजित करण्यात आली। या कार्यशाळेत शालेय विद्यार्थ्यांनी अगदी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। पर्यावरणपूरक पूर्वांगण ट्री गणेशा कार्यशाळेचे आयोजन श्री शिवाजी विद्यालय शहर शाखेत करण्यात आले होते। या कार्यशाळेला शाळेचे मुख्याध्यापक मनोज देशमुख, देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्रीताई देशमुख, सचिव स्वप्नालीताई देशमुख, उपाध्यक्ष नयनाताई देशमुख, साधनाताई देशमुख तसेच गणपती बनवण्याकरिता जिने जगभर अशी उंच भरारी घेतली अशी अवघ्या 8 वर्षांची चिमुकली कुमारी पूर्वा प्रमोद बगडेकर ही तिच्या आई समवेत शाळेमध्ये कार्यशाळेकरिता उपस्थित होती। या कार्यशाळेकरिता विद्यालयातील वर्ग 5 ते 10च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशाची मूर्ती कशी बनवायची याबाबतचे मार्गदर्शन कुमारी पूर्वा बगडेकर हिने केले। या प्रसंगी चांगले गणपती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांक प्रज्वल अहिर, द्वितीय क्रमांक यश डाखोरे व तृतीय क्रमांक दिवेश शिंदे यांचा आला। त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ पारितोषिक नेहा जाधव, पायल बनसोड, विद्या सुलताने व उज्ज्वल अहिर हिचा आला। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करावे आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावं हा समस्त मानवजातीचा जो उद्देश आहे तो याच माध्यमातून आपण पूर्ण करू शकू असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री मनोज देशमुख यांनी व्यक्त केला। विद्यार्थ्यांना प्रास्ताविकामध्ये अशा कार्यशाळेची गरज समाजाला का आहे आणि आपण काय केलं पाहिजे
कुठल्या पद्धतीची आपण काळजी घेतली पाहिजे, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीपासूनचे जे तोटे समाजाला जाणवतात त्यापासून आपण कशा प्रकारे रक्षण केलं पाहिजे यासंबंधीचे विचार प्रास्ताविकातून राजश्रीताई देशमुख यांनी मांडले। नैना देशमुखांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे गुण प्राप्त करून समाजाला एक आदर्श दिशा द्यावी। वय ही कलाकृतीसाठी अडचण कधीच नसते असे विचार त्यांनी यावेळेस मांडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा कराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती नेमाडे मॅडम यांनी केले। बहुसंख्य विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पूर्वांगण ट्री गणेशा कार्यशाळेला लाभला। कृषी विद्यापीठ परिसरात आज पोळ्यानिमित्त बैलांची विशेष व्यवस्था केली होती। पोळ्याच्या कार्यक्रमाला कुलगुरू डॉक्टर शरद गडाख तसेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची उपस्थिती होती। कृषी शिक्षण संशोधन व विस्तार कार्य करणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकरी बांधवांचा सक्षम साथीदार असणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्राचे वाशिम रोड प्रक्षेत्रावर संपन्न झालेल्या या सोहळ्याचे प्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप घुगे त्यांच्या मातोश्री व परिवारासोबत विशेषत्वाने उपस्थित होते। विद्यापीठाचे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांच्या शुभ हस्ते बैलांची मनोभावे पूजा करण्यात आली व ठोंबरा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला। या प्रसंगी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कामगार वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री शिवाजी महाविद्यालय अकोट येथे नुकताच महसूल व गृह विभागाच्या संयुक्त विद्यमाने विभागीय पोलीस पाटील मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव होते। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी उद्घाटन केले। पोळा, गणेशोत्सव, दुर्गादेवी, ईद इत्यादी सणोत्सव तसेच पुढील काळात होणाऱ्या निवडणुका ह्या शांतता व सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठीची महसूल व गृह विभागाची भूमिका व जबाबदारीच्या सविस्तर माहितीचा आढावा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी उद्घाटनपर भाषणातून विशद केला। मेळाव्याचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव यांनीही मौलिक मार्गदर्शन केले। पोलीस पाटलांचा ग्रामरत्न पोलीस सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। तसेच दोन्ही तालुक्यातील आजी माजी पोलीस पाटील यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला। जर तुम्ही बर्थ सर्टिफिकेटला हलक्यात घेत असाल, ते बनवलं नसेल किंवा घरातील मुलांकडेही बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। आता 1 ऑक्टोबर पासून हे आता अनिवार्य करण्यात येणार असून त्यानंतर कागदपत्र पडताळणीमध्ये बर्थ सर्टिफिकेटची भूमिका वाढणार आहे। आता बर्थ सर्टिफिकेट हे अनेक बाबींसाठी महत्त्वाचं कागदपत्र ठरणार आहे। आता नवीन नियमानुसार जन्म मृत्यूची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे। दरम्यान जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 2023 हा 1 ऑक्टोबर पासून लागू होत आहे। या नियमानुसार जन्म मृत्यूची नोंदणी करणं बंधनकारक होणार आहे। याबाबत गृह मंत्रालयानं 13 सप्टेंबर रोजी एक अधिसूचना जारी केली असून त्या अंतर्गत या नियमांच्या अंमलबजावणीबाबत अपडेट देण्यात आली आहे। या कायद्याचा मुख्य उद्देश नोंदणीकृत जन्म आणि मृत्यूसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय डेटाबेस तयार करणं हा आहे। कायदा एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारीख आणि ठिकाणचा निश्चित पुरावा म्हणून बर्थ सर्टिफिकेट स्थापित करेल। हा नियम जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 2023 लागू झाल्यानंतर किंवा त्यानंतर जन्मलेल्या लोकांना लागू होईल। शाळांमध्ये प्रवेश, वाहन चालविण्याचा परवाना जारी करणं, मतदार यादी तयार करणं, विवाह नोंदणी, सरकारी नोकरी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पासपोर्ट जारी करणं आणि आधार क्रमांक यासह विविध प्रक्रियेसाठी हे सर्टिफिकेट महत्त्वाचं असेल। याशिवाय हा कायदा अडॉप्टेड ऑर्फन आणि सरोगेट मुलं तसंच सिंगल पॅरेंट किंवा अविवाहित मातांच्या मुलांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुलभ करेल। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईनचे स्पॉन्सर आहेत बाठे सरांचे श्री समर्थ कोचिंग क्लासेस, 12 ज्योतिर्लिंग मंदिराजवळ अकोला। आपला वऱ्हाड, आपली भाषा, आपली माणसं, आपला क्लास। अकोलेकरांच्या आरोग्याशी होतोय जीवघेणा खेळ।
बायोमेडिकल वेस्ट भंगारात विकण्याचा गोरखधंदा झाला उघड। कृषी विद्यापीठाबरोबर पोळा चौकात परंपरागत पोळा साजरा, उत्कृष्ट बैलजोडी व शेतकऱ्यांचा केला गौरव। होली क्रॉसचे मुदतबाह्य बिस्किटाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, शिक्षण विभाग, फूड अँड ड्रग्ज विभागाची चुप्पी का? जिल्ह्यात पावसाचे आगमन, बळीराजा सुखावला, रविवारपर्यंत ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस। तुमच्याकडे आहे का जन्माचा दाखला? केंद्राने केला मोठा बदल, अचानक जन्माच्या दाखल्याला आले महत्त्व। बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा RRC न्यूज। YouTube चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।